नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महापारेषणमार्फत अनुसूचित जमातीकरिता विशेष भरती मोहीम या अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये जाहिरात क्रमांक तुम्ही बघू शकता 10/2023 ही जाहिरात आहे. यामध्ये फक्त अनुसूचित जमाती मधीलच उमेदवार जे आहे हे यासाठी अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये रिक्त पदांचा तपशील त्यांनी दिलेला आहे, ज्यामध्ये टंकलेखक मराठी या पदासाठी एक जागा आहे आणि विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदाच्या 2 जागा आहेत, ज्यामध्ये बोईसर आणि पनवेल या ठिकाणी एक उमेदवाराची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये टंकलेखक मराठी या पदावर निवड झालेल्या उमेदवाराची पदस्थापना जी आहे ही नियमित आस्थापनेवर करण्यात येणार आहे, म्हणजे परमनंट भरती करण्यात येणार आहे. तर विद्युत सहाय्यक पारेषण या पदासाठी निवड करण्यात येणाऱ्या उमेदवाराची सुरुवातीला 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीकरिता नियुक्ती देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये जे त्यांचा कामाचा आढावा आहे ते काम समाधानकारक वाटल्यास त्यांचा जो कंत्राट आहे हा चालू ठेवण्यात येईल, अशा प्रकारे त्यांनी दिलेला आहे. यामध्ये जे आहे मित्रांनो, त्यांना जे परमनंट करण्यासंदर्भाचा जो निर्णय आहे हा प्रशासनाने राखून ठेवण्यात आलेला आहे. त्या संदर्भात प्रशासन जो पण निर्णय घेईल तो उमेदवाराला मान्य असेल तरच त्यांनी अर्ज करायचा, असं त्यांनी यामध्ये सांगितलं आहे. टंकलेखक मराठी या पदासाठी वेतनमान जर बघितलं मित्रांनो, तर 29,035 रुपये स्टार्टिंग पेमेंट यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी यासाठी पहिल्या वर्षाला 15,000 रुपये, दुसऱ्या वर्षाला 16 आणि तिसऱ्या वर्षाला 17,000 रुपये इतकं वेतनमान तुम्हाला यामध्ये दिलं जाईल. शैक्षणिक अर्हता जर बघितली मित्रांनो, तर 26 डिसेंबर 2023पर्यंत तुमची शैक्षणिक अर्हता कंप्लीट असली पाहिजे. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, टंकलेखक मराठी या पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर इयत्ता 10वी पास असणे गरजेचं आहे. सोबतच मराठी टायपिंग जी आहे ही 30 वर्ड पर मिनिटची तुमची कंप्लीट असली पाहिजे. या संदर्भाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. यानंतर दिलेलं आहे विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी. तर यामध्ये NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून जो आहे तुमचा ITI कंप्लीट असला पाहिजे. यामध्ये तुमचा ITIचा जो ट्रेड आहे हा इलेक्ट्रिशियन असला पाहिजे. यानंतर त्यांनी सांगितलं आहे, समजा तुमच्याकडे ITI नसेल किंवा यामध्ये त्यांनी जे कोर्स दिलेला आहे, जसं की सेंटर ऑफ एक्सलन्स COE इलेक्ट्रिकल सेक्टरचा एक कोर्स येतो 2 वर्ष कालावधीचा, NCTVTच्या मार्फत तो कोर्स राहतो. तर तो कंप्लीट असेल तर त्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. तर या दोनपैकी कोणतीही एक क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. सोबतच समजा तुमचं ॲप्रेंटिस झालं असेल इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये तरी देखील तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. यामध्ये एक त्यांनी महत्त्वाची टीप दिलेली आहे, टंकलेखक मराठी या पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुमचं MSCIT कंप्लीट असली पाहिजे किंवा MSCITच्या समकक्ष म्हणजे MSCIT सारखा एखादा तुमचा कम्प्युटर कोर्स कंप्लीट असणे गरजेचं आहे. वयोमर्यादा बघितली मित्रांनो, तर दोनही पदासाठी 26 डिसेंबर 2023 रोजी तुमचं जे वय आहे हे कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 43 वर्ष असलं पाहिजे. यामध्ये महापारेषण कंपनीतील जे पात्र कर्मचारी आहे त्यांच्यासाठी वयाची अट 57 वर्षापर्यंत त्यांनी ठेवलेली आहे. यानंतर इतर आरक्षणाचं तपशील त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये निवड पद्धतीमध्ये जे आहे हे तुम्हाला जे आहे ऑनलाईन परीक्षा तुमची घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो त्यांनी दिलेला आहे, ज्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुमच्या ट्रेडचे संदर्भात 50 प्रश्न राहतील, ज्याला 110 गुण त्यांनी दिलेले आहे. आणि जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज याचे 80 प्रश्न राहतील 40 गुणाचे. अशा प्रकारे 130 प्रश्न 150 गुणाचे राहतील आणि परीक्षेला निगेटिव्ह मार्किंगसुद्धा राहणार आहे 1/4ची. तर या संदर्भात आणखी काही तपशील दिलेला आहे मित्रांनो. जे परीक्षेचं जे केंद्र आहे हे यामध्ये दिलेलं आहे, अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या ठिकाणी राहतील. आणि जे अर्ज आहे हे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे. ऑफलाईन अर्ज करताना या केंद्रापैकी कोणत्याही 3 केंद्राची जी नावे आहे ही तुम्हाला अर्जात नमूद करणे गरजेचं आहे. त्या 3 पैकी कोणत्याही एका ठिकाणी तुम्हाला परीक्षा केंद्र दिलं जाईल.
यामध्ये परीक्षेचं शुल्क जर बघितलं मित्रांनो तर हे आहे टंकलेखक मराठी या पदासाठी अर्ज करत असाल तर 300 रुपये, विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटीसाठी 250 रुपये यामध्ये शुल्क आकारण्यात आलेलं आहे. आता हे शुल्क कशा रीतीने भरायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जे आहे गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज बँक जसे की शासकीय बँका राहतात मित्रांनो, जसे की महाराष्ट्र बँक झाली, स्टेट बँक झाली, सेंट्रल बँक झाली, अशा प्रकारच्या ज्या शासकीय बँक राहतात त्यामध्ये तुमचं अकाउंट असेलच. त्या शासकीय बँकेमध्ये जाऊन त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. आणि यामध्ये जो त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो एक अट की तुमचा जो डिमांड ड्राफ्ट आहे त्यावरती CTS कोड असणे गरजेचं आहे. तर या CTS कोडबद्दल मलासुद्धा जास्त माहिती नाही आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा बँकेत जाल तर त्यांना विचारायचं की जो डिमांड ड्राफ्ट आहे त्यावरती CTS कोड पाहिजे. जर तो CTS कोड असेल त्या डिमांड ड्राफ्टवरती तरच तुमचा जे पण तुम्ही पैसे भरून तो डिमांड ड्राफ्ट काढाल तो व्हॅलिड ठरणार आहे. यामध्ये जे डिमांड ड्राफ्ट आहे मित्रांनो तो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांच्या नावाने काढलेला असावा असं त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये मित्रांनो डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जर तुम्ही इतर पर्यायाने जर पैसे भरले तर ते पैसे जे आहे हे स्वीकारले जाणार नाही आहे. यासाठी तुम्हाला जे आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्जासोबत जे पण इतर आवश्यक ते कागदपत्र आहे त्याची लिस्ट खाली त्यांनी दिलेली आहे, ती झेरॉक्स प्रतीमध्ये तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील. आणि त्यासोबत मित्रांनो जो लिफाफा राहतो अर्ज पाठवायचा तर त्या लिफाफ्याच्या वरती जाहिरात क्रमांक 10/2023 लिहायचं आहे. त्यानंतर ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदाचं नाव, जसं की टंकलेखक मराठी या पदासाठी अर्ज असं लिहावं लागेल, किंवा विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदासाठी अर्ज अशा प्रकारे लिहावं लागेल. यासाठी परीक्षा यासाठी अर्ज करण्याचा पत्ता त्यांनी दिलेला आहे. मुख्य महाव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, प्रकाश गंगा ई ब्लॉक, प्लॉट नंबर C19, 7वा मजला, मानव संसाधन विभाग, बांद्रा कुर्ला संकुल, बांद्रे पूर्व, मुंबई 400051 या कोडवरती तुम्हाला जो आहे हा पाठवायचा आहे. यासाठी अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 राहणार आहे. यामध्ये तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करणे गरजेचं राहील. ऑफलाईन अर्जाची जी प्रत आहे त्याची एक झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे. डिमांड ड्राफ्ट जो आहे हा अर्जासोबत ओरिजिनल तुम्हाला जोडायचा आहे आणि त्या डिमांड ड्राफ्टची झेरॉक्स प्रत जी आहे ही तुमच्याजवळ असली पाहिजे. जो डिमांड ड्राफ्ट तुम्ही अर्जासोबत जोडाल तर त्या डिमांड ड्राफ्टच्या मागे तुमचं स्वतःचं नाव आणि तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदासाठीचं नाव तुम्हाला लिहिणे गरजेचं आहे, अन्यथा तुमचा अर्ज जो आहे हा स्वीकारला जाणार नाही. अशा प्रकारे त्यांनी यामध्ये दिलेलं आहे. यानंतर तुम्हाला तुमचं कॉल लेटर जे आहे हे पाठवण्यात येईल तुमच्या पत्त्यावरती आणि इतर तपशील त्यांनी दिलेला आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 राहणार आहे. यासाठीची परीक्षेची अंदाजित तारीख जी आहे ही फेब्रुवारी किंवा मार्च 2024 राहणार आहे. यासाठी लहान कुटुंबाबाबतचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला भरून जोडणं आवश्यक आहे मित्रांनो. यामध्ये जो अर्जाचा फॉर्मॅट आहे हा खाली त्यांनी दिलेला आहे, हा तुम्हाला स्वहस्ताक्षराने भरणे गरजेचं आहे. हा अर्ज मराठीमध्ये लिहिणे गरजेचं राहणार आहे. तर मित्रांनो ही नोटिफिकेशन तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.